ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये भगवंत अर्जुनाला जे काही आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाच्या संबंधानं वर्णन करताना सांगतात की जो देही आहे तो देही जो आहे, देही म्हणजे आत्मा, हा जो आत्मा आहे तो आत्मा अविनाशी असून जो सदैव अमर आहे. म्हणून तो कोणत्याही प्राणी मात्राबद्दल शोक करू नकोस, कारण जो आत्मतत्व आहे ते कधीही मरत नाही, कधीही त्याची हानी होत नाही. म्हणून तो कुठल्याही पद्धतीने शोक करणं योग्य नाही. भारत सर्वस्य देहे अयम देही. हे भरतवंशी अर्जुना, सर्वांच्या देहात हा देही नित्यम अवद्य तस्मात, नित्यच अवद्य म्हणून सर्वाणी भूतानी शोचितुम अर्हसि न. संपूर्ण प्राण्यासाठी अर्थात त्वम कोणत्याही प्राण्यासाठी त्वम तू शोचितुम शोक अर्हसि न करू नको. अरे जो आत्मा आहे तो आत्मा अमर असल्यामुळे तू कोणत्याही प्राण्याविषयी शोक करू नको. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगत आहे देही नित्यम अवध्यो अयम देहे सर्वस्य भारत. की जो देही आहे आणि हा देही कशा कशामध्ये वास करतो तर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये. अरे आत्मा स्वरूप आत्मा कशामध्ये व्याप्त आहे, सगळीकडेच व्याप्त आहे. मग जो मनुष्य असेल, देवता असेल, पशु असेल, पक्षी असेल, कीटक असेल, जे काही जीव जंतू आदी सर्व याच्यामध्ये त्या आत्मतत्वाचं काय आहे, वास आहे. मग संपूर्ण जो काही जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीमध्ये हे जे काही देही आहे, हा जो देही आहे सगळीकडे वास करत असतो. आणि अवध्य शब्दाचा दोन अर्थ होतात. याचा वध करू नये असा एक, आणि याचा वध होऊ शकत नाही असा. अरे अवध्य शब्दाचा अर्थ दोन होतात. एक अवध्य म्हणजे याचा वध करू नये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा वध होऊ शकत नाही. अरे अवध्य म्हणजे काय? अरे जसं गोमाता आहे, गाय आहे, या गायीची शास्त्र असं सांगतं की गोहत्या करणे महापातक आहे. काय करणे? गोहत्या करणं महापातक आहे. मग गायीची हत्या करू नये. गायीची हत्या जर केली तर ते गायीची हत्या काय आहे तर अवध्य आहे. की गायीला मारलं तर तुम्हाला दोष लागल्याशिवाय राहणार नाही, आणि दोष जर तुम्हाला लागलं तर ते दोष किंवा जे काही पाप आहे ते पाप तुम्हाला भरावं लागेल, फेडावं लागेल. तर सांगायचं तात्पर्य हेच की गायीची हत्या करणे जसं अवध्य आहे. आणि दुसरा अर्थ हा आहे की अवध्य म्हणजे त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही, कधीही त्याची हत्या होऊ शकत नाही. जसं देही आहे, आत्मस्वरूप आहे. मागे सांगितलंय नैनम छिन्नन्ति शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदियंत्या पुण्य शोष्यति मारुतः.
की ना त्याला शस्त्राने कापल्या जातं, ना त्याच्या संबंधानं, ना त्याला अग्नीने जाळल्या जातं, ना तो काय पाण्याने भिजू शकतो, ना वाऱ्याने सुकू शकतो. असं जे आत्मस्वरूप आहे त्याला कोणीही कशाही पद्धतीने त्याला काय करू शकत नाही, विजा पोचू शकत नाही. तस्मा सर्वानी भूतानी नतुम शोचितुम अर्हसी. म्हणून तू कोणत्याही प्राण्यासाठी शोक करू नये, कारण या देहीचा विनाश कधी होऊ शकत नाही आणि विनाशी देह क्षण मात्रही स्थिर राहू शकत नाही. अरे हा जो काही देह आहे विनाशी आहे, हा क्षण मात्रही स्थिर राहू शकत नाही, म्हणजे सारखं त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. अरे या देहाला पंचमहाभूतापासून जे बनलेलं हे शरीर आहे, या देहाला हे अन्नमय कोश आहे. याला जर तुम्ही शरीराला अन्न दिलं नाही तर हे हळूहळू हळूहळू आपोआप कृश होऊन जातं आणि कृश होऊन जाऊन अन्न पाणी जर याला दिलं नाही तर एक दिवस हे देह पंचमहाभूत जे आहे ते आपल्याला सोडून जातं, म्हणजे पंचमहाभूतामध्ये आपलं हे शरीर विलीन होऊन जातं. म्हणून हा देह तर विनाशी आहे, पण जो यामध्ये राहणारा देह आहे तो मात्र निश्चित स्थिर आहे. सर्वानी भूतानी, अरे सर्व ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी असं म्हटलं आहे की कोणीही जीव शिल्लक राहू नये, अर्थात कोणासाठीही तू शोक करू नको. अर्जुना, तुला कोणासाठीही शोक करणं योग्य नाही. अर्जुन शोक कोणासाठी करत आहे? अर्जुन शोक करत आहे तर आपल्या प्रियजनाविषयी, आपल्या बंधूविषयी, आपल्या गुरुविषयी, आपल्या भीष्म पितामहाविषयी, या सगळ्यांविषयी काय करत आहे? शोक करत आहे. परंतु हा शोक करणं मात्र योग्य नाही, कारण शोक कोणाचा करत आहे? अरे देह जो आहे तो देह तर जाणारच आहे. देह जाईल त्यासी काळोबा खायला. देह तर जाणारच आहे आणि देह तू शोक केला काय आणि नाही केला काय तरी सुद्धा या सगळ्यांचे देह जाणारच आहे. तुझ्यासही सगळ्यांचे देह जाणार आहे, एकाचाही देह इथे थांबणार नाही. पण यामधील देही जो आहे तू मारलं काय नाही मारलं काय तरी त्याला काही होऊ शकत नाही. तू त्याला मारायचा जरी प्रयत्न केला तर त्या देहीला मारले जात नाही. जे देही आहे तो अमर आहे आणि देह अमर असल्यामुळे त्याला कधीही मारले जाऊ शकत नाही. म्हणून अर्जुना, तू जो काही आहे शोक करत आहे ते शोक करणं योग्य नाही. अशा पद्धतीने आत्म्याचं अमरत्व या ठिकाणी वर्णन करून भगवंताने सांगितलं. आता भगवंत जे आहे ते पुढे विषय बदलणार आहे, पण त्या अगोदर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायाने काय चिंतन केलं ते बघू आपण. जे सर्वत्र सर्व ही देही, जे करिता ही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. काय? जे सर्वत्र सर्व ही देही, जया करिता ही घातू नाही. अरे जे सर्वत्र आणि सर्व देहामध्ये आहे, कोणत्याही प्रयत्नाने त्याचा नाश होत नाही, ते चैतन्य विश्वामध्ये समप्रमाणात भरलेलं आहे, हे तू जाणून घे. अरे जे चैतन्य आहे ते चैतन्य, याचा कधीही नाश होऊ शकत नाही, याचा कधी घात होऊ शकत नाही आणि ते चैतन्य संपूर्ण विश्वामध्ये काय भरलेलं आहे? संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त आहे, संपूर्ण विश्वामध्ये ते भरलेलं आहे. अरे आपल्याला त्याचं ज्ञान केव्हा होईल? हे संपूर्ण सृष्टी जी आहे, सृष्टी ही सगळी ईश्वरमय आहे, सगळी चैतन्यमय आहे, हे केव्हा ज्ञान होईल? हे ज्यावेळेस आपण आत्मचिंतन करू त्यावेळेस आपल्याला त्याचं ज्ञान होईल. जोपर्यंत आपली वृत्ती बाहेर आहे, आपण बाहेर विषय शोधत राहतो, तोपर्यंत आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्याला जर आपल्याला शोधायचं असेल तर आतच शोधावं लागेल, बाहेर शोधून काही मिळणार नाही. अरे सगळीकडे नाही तर मग एकच, जसं भक्त सगळीकडे कसा ईश्वर पाहतो त्या पद्धतीने तुम्ही एक तर सगळ्या ईश्वर समजा, नाहीतर संपूर्ण सृष्टीला तुम्ही ब्रह्म समजा. एकतर हे सगळं ब्रह्ममय आहे असं समजा, नाही तर ही संपूर्ण सृष्टी जी आहे ही संपूर्ण सृष्टी ईश्वरमय आहे असं समजा. तर अशा पद्धतीने संपूर्ण ठिकाणी हे चैतन्य जे आहे ते चैतन्य व्याप्त आहे. याचिने स्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे एतत्वा. अरे हे विश्व चैतन्याच्या सत्तेने संपूर्ण विश्वाची निर्मिती होते व ते नाहीसे होते, तर मग तू का म्हणून शोक करावासा ते सांग. अरे हे जे काही विश्व चैतन्य सगळीकडे व्याप्त आहे
संपूर्ण विश्वाची जी निर्मिती आहे त्या चैतन्यापासून झाली आहे. मग तू का असा शोक करावा? ते शोक करणं योग्य नाही. अरे ना तू यांना निर्माण केलं आहे ना हे काही केलं, हे सगळं आपोआप निर्माण झालं आहे आणि हे सगळं या विश्व चैतन्याने ज्या सगळ्याला निर्मित केलं आहे, सगळ्यांना उत्पन्न केलं आहे आणि हे सगळे विश्व चैतन्यामध्येच लीन होणार आहे. एरवी तरी पार्था तुझं का नेनो मने चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुत परी. परंतु हे अर्जुना, आत्म्याचे अमर तत्वाचा विचार तुला पटत नाही, हे कळत नाही आणि विविध प्रकाराने विचार केला असता शोक करणं अयोग्य आहे हे सिद्ध होते. अरे आत्मा जो आहे तो आत्मा कसा आहे? अमर आहे. आत्म्याचं अमरत्व अर्जुना तुला कळत नाही आणि विविध प्रकाराने विचार केला असता शोक करणे अयोग्य आहे हे सिद्ध होतं. अरे अर्जुनाला भगवंताने असं वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलं. एक तर या आत्म्याला तू अमर समज, नाही अमर समजत असेल तर या आत्म्याला मरणारा जरी समजत असेल तरी सुद्धा हे जो काही देह आहे, हे जन्म मरणाची जी काही पुनर्चक्र आहे ती चालूच राहणार आहे. जरी तू या सगळ्यांना मरणारा आणि सगळे मरणारे असं समजत असेल तरीही सुद्धा हे मेले तरी पुन्हा यांना जन्म प्राप्त होणारच आहे. पुन्हा जन्मले की पुन्हा मरण यांना निश्चित आहे. म्हणून ही जन्म मरणाचा जो फेरा आहे, जन्म मरणाचं जे चक्र आहे ते अर्जुना चालूच आहे. म्हणून तू यांना मारलं म्हणजे हे कायमचे मरूनच जातील अशातला काही भाग आहे का? नाही. अरे तू यांना मारलं म्हणजे हे मरतीलच असं नाही. तू जर यांना मारलं तरी ही पुन्हा जन्माला येणारच आहे. अशा पद्धतीने भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहे. आता या ठिकाणी भगवंत अर्जुनाला त्यांच्या स्वधर्माचं ज्ञान करून देतात. आतापर्यंत आत्म्याचं वर्णन करून सांगितलं, आत्म्याच्या संबंधानं वर्णन करून सांगितलं. आता विषय बदलला, आता प्रकरण बदललं. आता भगवंत अर्जुनाला त्यांचा जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं ज्ञान करून सांगतात, ज्ञान करून देतात की तुझा स्वधर्म काय आहे आणि तू काय केलं पाहिजे. स्वधर्ममपीचा वेक्ष न विकंपितुमर्हसि, धर्म्यादी युद्धा श्रेयोन्य क्षत्रिय सेन विद्यते. अरे अपीच स्वधर्म अवेक्षम न विकंपितुन अर्हसि, ही क्षत्रियस्य धर्म्यात युद्धात अन्यतसयः न विद्यते. आणि स्वधर्माचा विचार केला तर या युद्धापासून परावृत्त होणे तुला योग्य नाही. कारण क्षत्रियाला धर्मयुद्धाशिवाय दुसरे कोणत्याही कल्याणाचं साधन नाही. अरे अर्जुनाला भगवंत सांगत आहे की तू स्वधर्माचा जर त्याग केला तर हे काही तुझ्यासाठी योग्य नाही. तू युद्धापासून परावृत्त होण्याचा जो प्रयत्न करत आहे हे काही तुला योग्य नाही. कारण क्षत्रियाला युद्धाशिवाय दुसरा कोणताही कल्याणाचं साधन नाही. कारण खरं कल्याण जे आहे ते कल्याण काय आहे? स्वधर्मामध्ये आहे. अरे प्रत्येकाने आपापला स्वधर्म पाळला पाहिजे. या ठिकाणी च स्वधर्म अवेक्षम अपि विकंपितुम अर्हसि न. आणि यासाठी आणि स्वधर्म आपल्या शास्त्र धर्माला अवेक्ष पाहूनही अपि तू विकंपित अर्थात कर्तव्य कर्मापासून विचलित अर्हसि होऊ नये ही. कारण धर्म्यात युद्धात धर्ममय युद्धाहून श्रेष्ठ क्षत्रियस्य अन्यतः श्रेय न विद्यते. क्षत्रियासाठी दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्म नाही. आता स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म अपीचा वेक्षम न विकंपितु मरसी. अर्जुनाला भगवंत सांगत आहे तू स्वधर्मापासून विचलित होऊ नको, तू स्वधर्मावर स्थिर राहा. तुझा जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं पालन कर. आता स्वधर्म म्हणजे तरी काय? आता या स्वधर्माची व्याख्या करताना आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येकाचा स्वधर्म हा वेगळा असू शकतो. प्रत्येकाचा स्वधर्म वेगळा असू शकतो. अरे एखादा ब्राह्मण असेल तर त्याचा स्वधर्म काय आहे? पूजा पाठ कर्मकांड त्रिकाल संध्या करणं हा त्याचा स्वधर्म आहे. क्षत्रिय असेल तर क्षत्रियाचा स्वधर्म काय आहे? युद्ध करणं. ब्राह्मण पूजा पाठ कर्मकांड त्रिकाल संध्या करून जे प्राप्त करणार आहे ते क्षत्रिय युद्ध करून प्राप्त करणार आहे. पण जर ब्राह्मणाने त्रिकाल जे काही पूजा पाठ कर्मकांड आणि त्रिकाल संध्या जर केली नाही तर त्याला दोष लागणार आहे. काय लागणार आहे? दोष लागणार आहे.
जर त्याने त्याचं कर्म व्यवस्थित पार पाडलं नाही तर त्याला दोष लागेल. ते क्षत्रिय जो आहे, क्षत्रियांना पूजापाठ कर्मकांड ही काही जी त्रिकाल संध्या केली तर केली, नाही केली तर नाही केली, पण त्यांनी काय केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. युद्धामध्ये त्याचं कल्याण होणार आहे. त्याच्यानंतर वैश्य आहे, अरे शेतकरी आहे, वैश्य म्हणजे व्यापारी आहे. तर जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याने आपलं काम जे आहे ते प्रामाणिकपणे व्यवस्थित पार पाडावं, आपला स्वधर्म व्यवस्थितपणे पार पाडावा. म्हणजे लोकाला फसवून, लोकांचं नुकसान करून अशा पद्धतीने स्वधर्म पार पाडणे याला नाही म्हणत. पण योग्य पद्धतीने जर त्या वैश्याने, व्यापाऱ्याने, शेतकऱ्यानं म्हणा, या सगळ्यांनी आपला व्यापार व्यवसाय जर व्यवस्थित प्रामाणिकपणे केला तर त्यांचं त्याच्यामध्ये कल्याण आहे. आणि जो शूद्र आहे, शूद्र त्याला जी सेवा असेल त्यानं ती सेवा जर केली तर त्याला त्याच्यापासून त्याचं कल्याण आहे. या चारही वर्णाला फल सारखेच आहे. काय, चारही वर्ण जे असतील त्या चारही वर्णाला फल सारखेच आहे, पण त्यांनी आपापलं कर्म जे आहे ते व्यवस्थितपणे पार पाडलं पाहिजे. अरे ब्राह्मणाचं कर्म बी काही सोपं आहे का? अरे त्रिकाल संध्या करावी लागते, सकाळ दुपार संध्याकाळ कुठेही असलं तरी. त्याच्यानंतर पूजा पाठ यज्ञ याग ही सगळे क्रिया ब्राह्मणाला करावं लागतात. क्षत्रिय असेल त्याचंही कर्म सोपं नाही, वैश्य असेल त्याचंही कर्म सोपं नाही, आणि शूद्र असेल त्याचंही कर्म सोपं नाही. प्रत्येकाला आपलं आपलं कर्म व्यवस्थित पार पाडावं लागेल तरच त्याचं कल्याण होईल. दुसरी गोष्ट आणखीन असं सांगता येईल आपल्याला, ज्याचा जो स्वधर्म आहे, स्वधर्म काय, एखादा शिक्षक असेल तर त्याने प्रामाणिकपणे आपल्या विद्यार्थ्याशी प्रामाणिकपणे राहून त्या विद्यार्थ्यांचं कल्याण करावं, त्यांना शिकवावं. नाही तर शिक्षक असेल, शिक्षक मारतो जे दांड्या, शाळेतच येत नाही, आला तर आला, पगारापुरतं काम करतो, याला शिक्षक म्हणता येत नाही, किंवा याला स्वधर्म पालन असं म्हणता येत नाही. की आपल्याला महिना झाला की लाख रुपये आपल्या अकाउंटला पडतात, बस गेलं तर गेलं शाळेत, काहीतरी पोराला इकडून तिकडून थोडंफार शिकवलं की झालो मोकळं, याला स्वधर्म पार पाडणं असं म्हणत नाही. एखादा पिऊन असेल तर त्याची जी सेवा आहे, जबाबदारी ती त्यांनी पार पाडावी. त्याच्यानंतर एखादा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याने त्याच्या जीवनामध्ये त्यांचं जे काही कर्म आहे, स्वधर्म आहे, ते स्वधर्म पार पाडावं. अरे विद्यार्थी आहे तुम्ही, आणि विद्यार्थी तुम्ही आहे तर विद्यार्थी जीवनामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करणं हा तुमचा स्वधर्म आहे, बाकीच्या गोष्टी करणं हा तुमचा स्वधर्म नाही. बाकी तुम्ही काहीच करायचं नाही, फक्त तुम्ही काय करायचा, अभ्यास करायचा, बाकी दुसरं काही करायचं काम तुम्हाला नाही. अभ्यास जर तुम्ही केला तर त्या अभ्यासाच्या द्वारे स्वधर्म जर तुम्ही लहानपणी व्यवस्थित पार पडला, की जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत आहे तोपर्यंत तुम्ही जर तुमचा स्वधर्म व्यवस्थित पार पडला तर त्याचं फल निश्चित कल्याणमय आहे, चांगलं आहे. अरे हेही फळ आपण पाहतो, जर तुम्ही विद्यार्थी आहे आणि तुम्ही तुमचा स्वधर्म अभ्यासाचा व्यवस्थित पार पडला, शाळा व्यवस्थित शिकले, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने नोकरी लागते, चांगल्या पद्धतीने तुम्ही बिझनेस करू शकता, चांगल्या पद्धतीने 4 लोकांमध्ये तुमची इमेज वाढते. हे तर तुमचं ऐहिक सुख आहे, ऐहिक लौकिकामध्ये तुम्हाला त्याचं काय फळ भेटतं, पण तेच परलौकिकामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या स्वधर्माशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. काय केलं पाहिजे, स्वधर्माशी प्रामाणिक. मग विद्यार्थी असेल, विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचं पालन करावं. एखादा पिता असेल तर त्यांनी त्यांच्या मुलाबाळाचा सांभाळ करणं हे त्यांचा स्वधर्म आहे. अरे एखादा, म्हणून शास्त्र बघा, शास्त्र इतकं सूक्ष्म विचार करतं. एखादा जर पालक असेल आणि त्या पालकाला जर मुलं झाली असतील किंवा त्याला लहान लहान मुलं असतील तर त्या पालकाला घरादाराचा त्याग, म्हणजे वडिलाला संन्यास घ्यायचा अधिकार नाही. कुठपर्यंत, जोपर्यंत त्यांचे मुलं कर्ते होत नाही तोपर्यंत. काय, जोपर्यंत त्यांचे मुलं कर्ते होत नाही तोपर्यंत त्यांना संन्यास घेण्याचा अधिकार नाही. जेव्हा त्यांचे मुलं कर्ते होतील तेव्हा तो संन्यास घेऊ शकतो, पण जोपर्यंत मुलं लहान आहे, मुलांना सांभाळणे ही जबाबदारी त्यांची आहे, कारण हे त्यांचा स्वधर्म आहे. जर त्याने अशा पद्धतीने लहान मुलाला सोडून जर त्यांनी संन्यास घेण्याचा प्रयत्नही केला तर तो त्याचा स्वधर्म पालन ठरणार नाही. म्हणून शास्त्र इतकं सूक्ष्म आहे. म्हणून जर वडील असेल तर वडिलांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा, जे काही त्यांचं पालन करण्याचा स्वधर्म आहे तो स्वधर्म त्यांनी पार पाडला पाहिजे. आई असेल तर आईनं जे काही त्याचा स्वधर्म आहे, मुलाचं संगोपन करणे, तो तिचा स्वधर्म तिने पार पाडला पाहिजे. म्हणून स्वधर्म जर कोणी पार पाडत असेल तर त्याचं कल्याण मात्र निश्चित आहे. आणि या ठिकाणी भगवंत अर्जुनाला हे सांगत आहे की बाबा, की
स्वधर्माचे जर तू पालन केलं तर तुझं कल्याण निश्चित आहे. आणि दुसरी एक गोष्ट की स्वधर्माचं पालन केल्यामुळे तुझं कल्याण तर होणारच आहे, पण तुझी कीर्तीही होणार आहे, पुढे सांगणारच आहे भगवंत. तर म्हणून तू काय केलं पाहिजे, क्षत्रियाला हे युद्ध जे आहे हे युद्ध एक प्रकारे त्यांना त्यांचं काय मिळालं आहे, अरे त्यांना क्षत्रियांना हे युद्ध म्हणजे त्यांचा स्वधर्म आहे आणि ते त्यांनी पालन केलं पाहिजे. जर त्यांनी ते स्वधर्माचं पालन केलं नाही तर त्याच्यासारखं दुसरं कल्याणाचं साधन नाही, त्याचं कल्याण होऊ शकणार नाही. आता माऊली काय म्हणतात ते बघा. तू अजूनही का न विचारेसी, काय हे चिंतू तू आहासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेने. तू याचा अजून का बरे विचार करत नाहीस, मनामध्ये वेगळेच काय चिंतन करत आहेस. भवसागरातून तारून नेणारा स्वधर्म तू का विसरला आहेस. काय म्हणतात, तू याचा अजून का विचार करत नाही. याचा म्हणजे कशाचा, हे जे मी तुला सांगतोय, एवढं डोकं पडून सांगतोय किंवा हे जे काही मी तुला बोलतोय, तू याचा का विचार करत नाही की ज्या गोष्टीमुळे तुला तरावं लागेल किंवा तुझं कल्याण होईल, याचा विचार का करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे क्षत्रियाचा जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं तू पालन केलं पाहिजे, नाही का नाही. परंतु तू ते विसरला आहे, या सगळ्या गोष्टी काय विसरला आहे, तुझा स्वधर्म तू विसरला आहे की ज्या स्वधर्माच्या भरशावर तू या भवसागरातून बाहेर जाणार आहे, ज्या स्वधर्माच्या भरशावर तू काय होणार, तुझं कल्याण होणार आहे, ज्या स्वधर्माच्या भरशावर तुला काय मिळणार आहे, स्वर्ग मिळणार आहे. पण तू जर स्वधर्माचं पालन केलं नाही तर तू या सगळ्या गोष्टीपासून दूर होशील. या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले, हे युगचे हे बुडाले जरी इथं. की सांगतात या कौरवांचे भलते सलते काही झाले अथवा तुझ्यावर काही संकट आले, हे युग जरी बुडाले, काय हे युग जरी बुडाले. पुढे सांगतात तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जिल काय पाहे कृपाळूपणे. अरे अर्जुनाला भगवंत सांगतात की बाबा, की एखाद्या वेळेस की या कौरवाचे भलते सलते काही झालं कौरवाचं, अरे आणखीन तुझ्यावर काही संकट आलं, कौरवाचंच नाही तुझ्यावरही काही संकट आलं, अरे एवढंच नाही, हे युग जरी बुडालं तरी देखील तू तुझा स्वधर्म जो आहे त्या स्वधर्माला सोडलं नाही पाहिजे. काय केलं पाहिजे, त्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. कोणत्याही कारणाने त्याचा त्याग करणं योग्य नाही. कशाचा, स्वधर्माचा. अरे स्वधर्माचा जर त्याग केला तर मग निश्चित कल्याण होऊ शकत नाही. अरे जर तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासच केला नाही तर तुमचं कल्याण होईल का, नाही. अरे जर तुम्ही बघा, एखादा कलेक्टर असतो, कलेक्टर एवढी मेहनत करतो का जेवढे हे जे लोक खाली हमाली करतात, त्याच्यानंतर शेतामध्ये काम करतात, हे सगळे लोक जेवढी मेहनत करतात तेवढा कलेक्टर हे ऑफिसर करतो का, नाही. तो ऑफिसमध्ये बसून फक्त मीटिंग घेतो, हे घेतो, इथे काय निर्णय घ्यायचा, तिथे काय निर्णय घ्यायचा, तिथे काय करायचं, हे करायचं, ते करायचं, फक्त असं करतो. त्याला असं काही कुऱ्हाड फावडं टोपलं घेऊन काही माती भरायला जावं लागतं का, नाही. अरे मेहनत कोण करतं सगळ्यात जास्त, जो खालचा आहे तो करतो. जो शेतकरी असेल तुमचा, आणखीन कोण तुमचा जो हमाल असेल, त्याला पोते उचलावं लागतात 1-1.5 क्विंटलचे, यांना किती मेहनत करावी लागते. आणि मेहनत करून, मेहनतीच्या मोबदल्यामध्ये दिवसभर मेहनत करून मग त्याला मजुरी म्हणून काय 500 रुपये नाही तर 1000 रुपये मिळतात. किती, 500 रुपये, 1000 रुपये. पण जो कलेक्टर आहे खुर्चीवर बसतो, सह्या करतो, हे करा ते करा, हाताखाली नोकर, पाणी आणून दे, हे आणून दे, ते आणून दे, AC रूम, बंगला, घरात पण 4 नोकर, गाडी घोडी, सगळं. आणि काय काम कोणतं, निर्णय घ्यायचं काम. फक्त काय करायचं, निर्णय घ्यायचा. आणि पगार याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त. अरे पगारच नाही तर या लोकांकडे करोडो रुपयाच्या संपत्ती असतात, यांच्याजवळ माहीत नाही की यांना किती पैसे येतात. म्हणजे पैशाचे वितरण करणारे हे लोक असतात. मग सांगा, मेहनत करून एवढं कबाड कष्ट करून काय त्याला 1000 रुपये मिळतात, तर इकडे त्याला दिवसाचे 1,00,000 रुपये सुद्धा तो मिळू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी
जर समजा त्या व्यक्तीनं जर त्याचा स्वधर्म पालन केला असता तर तो त्या ठिकाणी असता जिथे त्याच्या हाताखाली नोकर चाकर असतात. अरे दोन मित्र होते तर दोन मित्रापैकी दोघं शाळेत सोबत जायचे. तर एक मित्र हुशार होता, तो रोज शाळेतून लगे अभ्यास करत बसायचा आणि दुसरा मित्र काय करायचा, आला की दप्तर फेकलं की लगे खेळायला जायचा. कुठं जायचा, चला खेळायला जायचा. हातपाय धुतले, जेवला, झोपला, हे की नाही. पुन्हा सकाळी उठला, पुन्हा खेळायला जायचा. पुस्तक आलं शाळेतून, दप्तर फेकायचं, खेळत बसायचं. पुन्हा शाळेत जायच्या टायमालाच दप्तर उचलायचं आणि शाळेत जायचं, हे की नाही. सर सांगतात त्याच्याकडे लक्ष नाही, काय नाही. पण जो एक मित्र होता तो काय नित्यनेमाने सर काय सांगतात काय नाही अभ्यास दिलेला पूर्ण करतो, ट्युशन असेल ते ट्युशन पूर्ण करतो, जे काही होमवर्क आहे होमवर्क पूर्ण करतो. आणि मग दोघांची 10वी होते. आता 10वीमध्ये हा जो आहे ज्यानं अभ्यासच केला नाही तो फेल होतो आणि हा चांगल्या मार्काने पास होतो. पुढे 12वी करतो. 12वी केल्यानंतर पुन्हा UPSCची परीक्षा देतो. आणि UPSCची परीक्षा देऊन चांगल्या पद्धतीने मोठ्या नोकरीवर म्हणजे काय कलेक्टरसारख्या नोकरीवर जातो. आणि हा जो आहे त्यांच्यासोबत दोघं सोबत राहणारे, दोघं सोबत खाणारे पिणारे, हा मात्र इकडं काय करतो, कबाड कष्ट करतो. म्हणजे याने या दोघांनाही एकच स्वधर्म होता, त्यांना त्यांचा अभ्यास करणं. पण त्यांनी त्यांचा स्वधर्माचं पालन केलं का, नाही केलं. आणि स्वधर्माचं पालन न केल्यामुळे एक झाला कलेक्टर आणि एक झाला चपराशी, नाही का नाही. अरे एकाला त्याचं काम करावं लागलं, नाही तर दोघांनाही संधी होती. पण एकानं संधीचं सोनं केलं आणि एकानं संधी वाया घालवली. म्हणून स्वधर्म जो आहे तो स्वधर्माचं काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी भगवंत तर अर्जुनाला सांगतात, बाबा की एखाद्या वेळेस या कौरवाचं भलतं सलतं झालं काही फरक पडत नाही. एखाद्या वेळेस जे समजा एवढंच नाही, कौरवाचं भलतं सलतं झालं चालेल, अथवा तुझंही काही झालं तरी काही हरकत नाही, किंवा हे युग जरी बुडालं तरीही तू तुझा स्वधर्म याचा त्याग करू नकोस, हे काही योग्य नाही. पुन्हा सांगतात आता भगवंत अर्जुनाला, अर्जुना तुझे चित्त जरी जहाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. अर्जुना तुझं चित्त जरी द्रवीभूत झालं आहे, तुझ्या चित्तामध्ये अर्जुनाच्या अंतकरणामध्ये दया निर्माण झाली आहे, करुणा निर्माण झाली आहे, ते काय म्हणता येईल त्याला, त्याच्या अंतकरणामध्ये पाझर फुटला आहे स्वजनाच्या विषयी, स्वजनाचा मोह, त्या स्वजनाविषयी मोह निर्माण झाला आहे. परंतु भगवंत म्हणतात की ही जी जागा आहे ही जागा काही या ठिकाणी योग्य नाही. ज्या ठिकाणी तुझं स्वमोह निर्माण होणं, करुणा निर्माण होणं, तुझं हृदय द्रवित होणं ठीक आहे. अरे एखादा भिकारी व्यक्ती आपण पाहला, भिकारी म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ज्याची खरी परिस्थिती गरिबीची आहे असा व्यक्ती पाहला, तर तो जो व्यक्ती आहे त्याच्याविषयी ठीक आहे, त्याच्याविषयी करुणा निर्माण होणं. एखादा दीन दुलीत गरीब पाहला, त्याच्याविषयी करुणा निर्माण होणं, ही गोष्ट ठीक आहे. अरे जसं आपल्या दाताळ्याच्या आश्रमामध्ये, दाताळ्याला मलकापूरच्या आश्रमामध्ये आपण पाहतो की आपले जे आश्रमातले 2 जण आहे, 2 आज्या, या दोन्ही आज्या ॲक्सिडेंट झाला. एकीचा पाय म्हणजे ॲक्सिडेंट म्हणजे पाय घसरून पडल्या त्या वयानुसार, ते दोघीचे पाय मोडले. तर दोन्हीही ज्या म्हाताऱ्या आहे, ज्यांचा घरादारावाल्याने त्यांना हाकलून दिलं किंवा त्यांना काढून दिलं, तर त्यांचा काहीही संबंध नसताना घरादाराशी आपण त्यांचा सांभाळ करतो. आणि आपण सांभाळ करून एवढंच नाही तर त्यांची लघवी, संडास काय सगळं जाग्यावर करावं लागतं. काय करावं लागतं, त्यांनी संडास करायची आणि संडास उचलून बाहेर फेकून द्यायची, लघवी आली की लघवी करायची भांड्यामध्ये, लघवी बाहेर फेकून द्यायची. इतकं काय करावं लागते, सेवा करावं लागते. आता जे आपले डॉक्टर साहेब आहेत तिथं दाताळ्याला, ते डॉक्टर साहेब असतील, आणखीन पुन्हा त्या ठिकाणी आणखीन कोण असेल, जे सेवाधारी मंडळी असतील, ती सगळ्या पद्धतीने इतकी सेवा करतात. तर सांगायचं तात्पर्य, जर समजा त्यांची सेवा केली नाही, आता समजा घरच्यांनी त्यांना हाकलून दिलं असेल, घरच्याला काय शिवाय साथ द्यायचा तो, किंवा परमेश्वर त्यांना काय फळ द्यायचं ते देईल.
परंतु जे त्यांची सेवा करतात, जे कर्तव्य होऊन करतात, इतकी सेवा करतात, तर याचा अर्थ त्यांना त्याची फलश्रुती मिळणारच आहे. म्हणून अशा ठिकाणी करुणा निर्माण होणं, अंतःकरण द्रवित होणं योग्य आहे, की ज्यांना बाबा कोणीच नाही, ज्यांना घरातून हाकलून दिलं आहे, ज्यांच्याविषयी आपल्या मनात प्रेम निर्माण होणं, ही गोष्ट योग्य आहे. पण अर्जुना, या ठिकाणी जिथं तुझं जे काही अंतःकरण द्रवित झालं आहे, तुझं जे काही अंतःकरण इथं द्रवीभूत झालेलं आहे, हे ठिकाण मात्र काही योग्य नाही. अरे हे जे ठिकाण आहे हे दयाभावासाठी योग्य नाही. हे संग्रामाच्या ठिकाणी हा जो काही तुझ्या अंतःकरणामध्ये दयाभाव निर्माण झाला आहे, ही काही गोष्ट योग्य नाही. पुन्हा माऊली सांगतात, अगा गोशीर जरी झाले तरी पथ्यासी नाही म्हणतले, ऐसीन ही विष होय सुदले नवज्वारी देता. अरे गोशीर म्हणजे गाईचं दूध. गाईचं दूध किती गोड आहे, गोड आहे, पवित्र आणि गोड असं म्हटलं आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पण कोणाचं? गाईचंच बरं का. तर एवढं गाईचं गोशीर जे आहे ते गोशीर इतकं चांगलं आहे, एवढं चांगलं आहे. पण जर समजा एखादा व्यक्तीला सांगितलं डॉक्टरने की बाबा तुम्हाला गाईचं दूध चालत नाही, गोशीर तुम्हाला चालत नाही, तुम्ही ते दूध घ्यायचं नाही, पण तरीही सुद्धा जर एखाद्या ज्याला नवज्वर झालेला आहे, ज्याला ताप आहे, आणि त्यांनी जर ते घेतलं तर त्याचा परिणाम काय होतो? विषामध्ये होतो. एवढं पवित्र अमृतासारखं दूध, पण त्याचा परिणाम काय होईल? विषासारखा होईल, कारण ते त्याला चालत नाही. या ठिकाणी मान्य आहे, करुणा असावी, दया असावी, दयाभाव असावा, आहे का नाही? अंतःकरणामध्ये प्रेम, दयाभाव, करुणा असणं गरजेचे आहे. पण ज्या ठिकाणी करुणाभाव असला पाहिजे त्या ठिकाणी असला पाहिजे. या ठिकाणी तू युद्ध करण्यासाठी आला, आणि युद्ध करण्यासाठी आला आणि तुझ्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली, ही काही योग्य ठिकाण आहे का? योग्य ठिकाण आहे. ज्या ठिकाणी ज्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ठीक आहे, पण या ठिकाणी तुझ्या अंतःकरणामध्ये जे काही दयाभाव निर्माण झाला, करुणा निर्माण झाली, ही काही गोष्ट योग्य नाही. म्हणून माऊलीने या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं, जसं ज्या पद्धतीने गाईचं दूध नवज्वाराला जर दिलं तर त्याचं विषामध्ये रूपांतर होतं, त्या पद्धतीने, तर अशा पद्धतीने अजून यामधील काही जे ओवे आहे त्याचं चिंतन आपण आता उद्याच्या याच्यामध्ये करू. तर आज आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये प्रवेश केला, म्हणजे अध्याय तोच आहे, परंतु आता अर्जुनाला भगवंत आपला स्वधर्म सांगत आहे आणि स्वधर्माचं पालन करावं अशा पद्धतीने उपदेश करत आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.